लेडीजचं स्वच्छलय आहे, लेडीज अशा बाहेर बसतात आणि असं म्हणलं असं बोललं का नाही ती म्हणतात आम्ही सरकाराच्या जागेत बसतो, आमच्या काय तुमचे काय बोलायचे आम्हाला गरज नाही. एकतर जेंट्सला बी सतत तुम्ही हेल्पाटा मारून बघा तिथं काय होतं. त्याशी नंबरला फोन केला, नंबर काय माझ्यापाशी आले नाहीत. आता मी सांगते की तुमचं नाव काय? सागर खरात. सागर खरात यांनी सांगितलं की सिद्धार्थ नगरमध्ये स्वच्छतागृह नाही. गेली 6 महिने मला स्वतः गौतम मेंबरनी सांगितलं की मॅडम आपल्याला काहीही करून तिथं स्वच्छतागृह करावं लागेल. अगोदर तिथं स्वच्छतागृह आहे, म्हणजे सार्वजनिक शौचालय केलेलं आहे, परंतु काही कारणास्तव म्हणजे तिथं अजून ते कॉन्ट्रॅक्टरने हँडओव्हर केलेलं नाही आहे, काम पेंडिंग आहे. तर आता त्यांच्याशी मी बऱ्याच वेळा, सचिन पवार सर म्हणून आहेत, त्यांना मी बऱ्याच वेळा संपर्क केला. आता त्यांना मी ऐका ना, त्यांना मी बोलवून घेते. पहिलं ते शौचालय चालू होईल. सिद्धार्थ नगर भाग हा मोठा आहे. दुसरा स्वच्छतागृहाची जर गरज असेल, आज मी तुम्हाला सांगते की BDO साहेबांनी जे काही आपले गट विकास अधिकारी आहेत त्यांनी टेंभुर्णी गाव आपलं पालकत्व त्याचं स्वीकारलेलं आहे. कलेक्टर साहेबांपासून जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांचं लक्ष आपल्या गावाकडे असणार आहे. पहिलं प्राधान्य असणार आहे की खरंच वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी सेवा पुरवणं. तर आम्ही पहिली स्वच्छता, कारण त्यांचं आरोग्य त्याच्यावरती आहे. जिथे जिथे गरज पडेल तिथे स्वच्छतागृह उभा राहू, पण प्रत्येक घरी शौचालय पाहिजे. पण आपल्या गावाकडे एवढा दिवस म्हणजे मला टीकात्मक बोलायचं नाही आहे, पण वालीच नव्हता की कोणीतरी अतिक्रमण करते आणि थांबवावं. आज जर तुम्ही मला बघितलं की मला वाईटपणा काही लोकांचा घ्यावा लागला आहे की कुठंतरी रस्त्यावर अतिक्रमण होते तर मी थांबवलेलं आहे, किंवा कुठंतरी घराचा रस्ताच हे होतं आहे तर ते मी अतिक्रमण थांबवलं आहे. कारण काय होतं आहे की पुढे भविष्यात त्या माणसाचं मला समजून आम्ही त्यांना सांगतो आहे, त्या माणसाची नाराजी येते आहे, परंतु आज 10 लोकांचा प्रश्न तिथं उभा राहणार आहे. आपल्या गावात वाटेल तसं लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. खरं तर प्रत्येक घराला शौचालय पाहिजे, पण अतिक्रमण केल्यामुळं काय झालं की घरं चिटकून आहे, शौचालयाला सुद्धा काही ठिकाणी जागा नाही आहे. मी पहिलं लोकांना आव्हान करेन की प्रत्येकाने शक्यतो जेवढं शक्य आहे ते स्वतः प्रत्येक घराला एक शौचालय पाहिजे. त्याचं अनुदान मिळवून द्यायची आमची जबाबदारी आहे. शासन त्याच्यासाठी 12,000 देते. काही लोक मला विचारतात की 12,000मध्ये शौचालय होतं आहे का? शासन तुम्हाला प्रोत्साहन देते, प्रत्येक गोष्ट शासन देणार नाही आहे, पण 12,000 दिलं तर तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये घालून शौचालय उभा करायचं आहे. पण आज मी तुम्हाला सांगते की पहिले जुन्या पद्धतीचं शौचालय होतं, शौचालय होतं की त्याच्यामध्ये जनावरांकडून ती स्वच्छता व्हायची. परंतु आता आधुनिक पद्धतीचे शौचालय आहेत ज्याच्यामध्ये टाईल्स आहेत, पाणी आहे आणि टाकी बसवली जाते. आज आपण बघतोय की आपल्या घरातलं एक टॉयलेट स्वच्छ करणं शक्य होत नाही. आज सार्वजनिक शौचालयामध्ये जर तुम्ही 50पेक्षा जास्त लोकांनी त्याचा वापर केला तर स्वच्छ कुणी करायचे? एकटी ग्रामपंचायत रोज ती स्वच्छता करू शकत नाही. आता आम्ही जेव्हा सत्ता म्हणजे आमच्याकडे आली त्यावेळेस आता आपले राम पवार ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याच्यानंतर अमर कांबळे आहेत. तर ह्यांच्या माध्यमातून किंवा ह्यांच्या सहकार्याने आपण इंदिरानगरमध्ये आत्ता शौचालय चालू केलं. 1 महिन्याभरात ते शौचालय चालू होईल. त्याच्यानंतर सिद्धार्थनगरचं आता लवकर चालू होईल आणि पहिलं आहे त्याचं पण लवकरात लवकर लोकार्पण जे लोकांना वापरायला हे होईल. बदल केला आणि घरकुलमध्ये पण आहे, ब्राह्मण तळ्याच्या इथं झालेलं आहे आणि देशमुख गल्ली म्हणून आहे तिथं पण आता बांधकाम चालू आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते की जेवढी सोय देता येईल, पण लोकांचीही जबाबदारी आहे की ते शौचालय स्वच्छ राहणं. जेवढं सार्वजनिक आपण एकत्रित शौचालय बांधू तेवढी म्हणजे घाणीचं साम्राज्य, आरोग्याचा प्रश्न हे होणार आहे. मी आपल्या माध्यमातून लोकांना सांगेन
की ग्रामपंचायत 100% आम्ही आमच्या सेवेत आहोत. तुम्हाला पाहिजे तिथे शौचालय आम्ही म्हणजे लोकांच्या सोयीसाठी बांधून देऊ. पण शक्यतो प्रत्येक घरात जिथे शक्य आहे प्रत्येक घरातल्या किंवा कुटुंब प्रमुखाने आपापलं शौचालय बांधून घ्यावं आणि ते 12,000 अनुदान मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काय ना 12,000मध्ये 12,000चे तुम्ही अनुदान देताय, 12,000चे बाथरूमच प्रत्येकाला वाटा ना तुम्ही. 12,000मध्ये शौचालय येतंय का आम्ही बघू. पण माझ्या माहितीप्रमाणे शौचालय येते ना 12,000. बरं, माझ्या माहितीप्रमाणे येत असेल तर आम्ही प्रयत्न करू. पण मला सांगायचं आहे की 3 महिन्यामध्ये थोडं तरी लोकसहभाग हा ह्या अभियानाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. सगळं स्पून फिडिंग करणं गरजेचं नाही. प्रत्येक माणसाने जबाबदारी घ्यायची आहे. शासन देते, ग्रामपंचायत देते, तर तुमची जबाबदारी आहे की अनुदान दिल्यानंतर ते शौचालय आपण स्वतः बांधा. खरं तर देश 1947ला स्वतंत्र झाला, परंतु नागरिकांच्या समस्या मात्र काही संपत नाहीत. या अशातच जे ग्रामपंचायत आहे ते आपल्याला आश्वासन देते, आव्हान करते की आपणही जनतेनं ग्रामपंचायतीला सहकार्य केलं पाहिजे, तरच हा प्रश्न भविष्यामध्ये सुटणार आहे. मी कॅमेरामनसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.